मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे। मुंबई आणि परिसरातच मुसळधार पाऊस पडतोय। या पावसामुळे अनेक सखल भागात आता पाणी साचायला सुरुवात झाली आहे। अंधेरी सबवेमध्ये पण पाणी साचायला सुरुवात झाली आहे। येत्या 24 तासात असाच मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने वर्तवलाय। मुंबई में पिछले 2 घंटे से तेज बारिश हो रही है, जिसके कारण निचले इलाकों में जलजमाव जैसी स्थिति पैदा हो गई है। मैं इस समय अंधेरी सबवे के पास हूँ। यहाँ पे तस्वीर अगर आपको दिखाऊं तो पुलिस ने बैरिकेडिंग करके अंधेरी सबवे की तरफ जाने वाला जो रास्ता है फिलहाल उसे बंद कर दिया है और किसी को भी एंट्री नहीं दी है। यानी जो ट्रैफिक अंधेरी सबवे की तरफ आता था फिलहाल उसको रोक दिया है। अगर दूसरी तरफ की तस्वीर अगर मैं दिखाऊं तो बीएमसी के कर्मचारी यहां पर पहुंच गए हैं और इस सबवे को पूरी तरीके से क्लोज किया जा चुका है, क्योंकि सबवे की तरफ जाने वाला जो रास्ता है उस पर धीरे धीरे पानी भरना शुरू हो गया है और सबवे के भीतर भी पानी भर गया है। अगर और तस्वीरें मैं दिखाऊं तो जिस तरीके से बारिश तेज हो रही है, आने वाले 1-2 घंटे में अगर बारिश तेज होती है तो सबवे पूरी तरीके से भर जाएगा और इस निचले इलाकों में पानी भर जाएगा और साथ ही मुंबई के अलग अलग हिस्से में इसी तरीके की तस्वीरें धीरे धीरे सामने आने लगेगी। फिलहाल समंदर में हाई टाइड और ऐसे में इस तरीके की बारिश अगर अगले 2 से 3 घंटे लगातार चलती है तो मुंबई करों के लिए मुश्किल भरे हो सकते हैं। कैमरामैन अयाज के साथ अभिषेक पांडे, मुंबई न्यूज 18 इंडिया। आणि मुंबईतल्या पावसाचा तर आपण याच्या नंतर सुद्धा आढावा घेणार आहोत। काय परिस्थिती आहे हे आम्ही तुम्हाला सांगतच राहणार आहोत। पण आणखी एक महत्त्वाची बातमी आहे आज, ती म्हणजे आज वैद्यकीय प्रवेशाच्या मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। मराठा आरक्षणाला स्थगिती मिळू नये अशी मागणी करणार असल्याचं याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सांगितलंय। आरक्षणाचं प्रकरण 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे देण्याची मागणी करणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय। वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं भवितव्य या सुनावणीवर अवलंबून आहे। महाराष्ट्रात सध्या मराठा समाजाला शिक्षणात 12% आणि सरकारी नोकरीत 13% आरक्षण आहे। या आरक्षणामुळे राज्यातल्या एकूण आरक्षण 50%च्या वर जात असल्यामुळे हे आरक्षण रद्द करण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे। महाराष्ट्र सरकारने हा खटला लढवण्यासाठी आधी मुकुल रोहतगी आणि परमजीत सिंह पटवालिया यांची नियुक्ती याच्या पूर्वीच केली आहे। आता त्यांच्यासोबत ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे देखील मराठा आरक्षणाची बाजू मांडणार आहेत। आज त्रिसदस्यीय खंडपीठासमोर ही महत्त्वाची सुनावणी होणार आहे। अर्थातच सगळ्यांचं लक्ष या आरक्षणाकडे लागलेलं आहे। काय नेमका घटनाक्रम आहे हे आपण बघूयात। कुणबी समाजाचा ओबीसी आरक्षणात 1989 मध्ये समावेश करण्यात आला होता। 2008-9 मध्ये माजी मुख्यमंत्री शरद पवार आणि विलासराव देशमुख यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला। त्यानंतर 2009 ते 2014 या दरम्यान जवळपास सगळे राजकीय पक्ष हे आरक्षणाबाबत सहमत होते। त्यानंतर 27 फेब्रुवारी 2014 ला नारायण राणे समितीचा अहवाल सादर करण्यात आला। यानुसार मराठ्यांसाठी स्वतंत्र कोटा देण्याची राणे समितीने सूचना केली। जे मराठा समाजातले आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय आहेत त्यांना काँग्रेस प्रणित आघाडी सरकारकडून 16% मराठा आरक्षण घोषित करण्यात आलं। आणि आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास। प्रशांत, अर्थातच सगळ्यांचं लक्ष या सुनावणीकडे लागलेलं आहे। कधी सुनावणी साधारण सुरू होणार आहे आणि काय याबद्दलचे आत्ताचे अपडेट्स आहेत? साधारणतः जी कॉज लिस्ट माझ्याकडे आहे त्यामध्ये व्हर्च्युअल कोर्ट क्रमांक 7 मध्ये ही सुनावणी होणार आहे आणि यामध्ये साधारणतः 10 उप याचिका आहेत। एक मुख्य याचिका जी आहे ती महाराष्ट्र सरकार वर्सेस विजयश्री पाटील जयश्री पाटील यांच्या संदर्भातली आहे आणि महाराष्ट्र सरकारच्या वकीले अनेक महत्त्वाचे वकील यात सहभागी होणार आहेत। श्रीराम पिंगळे आहे, शिवाजी जाधव आहे, संदीप देशमुख आहे, कपिल सिब्बल आहे, मुकुल रोहतगी आहे, सचिन पाटील आहे, राकेश शर्मा आहे, सोबतच सुधांशु चौधरी आहे, दिलीप तौर आहे। यासारखे अनेक महत्त्वाचे वकील या आजच्या सुनावणीमध्ये असणार आहे। एक मोठी फौज महाराष्ट्र सरकारच्या वतीने आजच्या सुनावणीसाठी व्हर्च्युअल कोर्टामध्ये असणार आहे। या याचिकेसह साधारणतः 8 उपयाचिका आहेत ज्या साधारणतः या संदर्भात सुनावणी होणार आहे। या ज्या यादीनुसार जर बघितलं तर या सुप्रीम कोर्टाच्या यादीनुसार 8व्या क्रमांकाची बोर्डावर आपली केस लागलेली आहे मराठा आरक्षणासंदर्भात आणि त्यामध्ये पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमासंदर्भातला जो प्रवेश आहे, प्रवेश प्रक्रिया आहे त्या संदर्भात प्रवेश द्यावा की नाही, मराठा आरक्षणाचा लाभ घेत विद्यार्थ्यांना यामध्ये प्रवेश द्यावा की नाही या संदर्भात अंतिम निर्णय येण्याची शक्यता आज व्यक्त केली जात आहे। साधारणतः या पद्धतीने माहिती मिळते सुप्रीम कोर्टातले काही वकील जे आम्हाला सांगताय
की मागणी करण्यात आली होती की याची समोरासमोर सुनावणी व्हावी, पण समोरासमोर सुनावणी घेण्याच्या संदर्भातला सर्व निर्णय एक कमिटी घेते आणि महत्त्वाचं म्हणजे व्हर्च्युअल कोर्टासंदर्भात निर्णय घेण्यात आलेला आहे. आगामी काही दिवस सुप्रीम कोर्ट हे व्हर्च्युअल कोर्टाच्या माध्यमातून चालणार आहे, त्यामुळे समोरासमोर सुनावणी होणे शक्य नाही असं सर्व बहुतांश वकिलांनी स्पष्ट केलं. अनेक ज्येष्ठ वकिलांशी जेव्हा चर्चा केली आणि आज साधारणतः ज्या पद्धतीनं माहिती मिळते की खरंच 16% आरक्षण अबाधित राहणार का शिक्षण आणि नोकऱ्यांसंदर्भातलं, कारण की यामध्ये जर बघितलं तर जे जयश्री पाटलांच्या वतीने जी याचिका दाखल करण्यात आली आहे त्यामध्ये उल्लेख देखील करण्यात आलेला आहे की काही निवडक अधिकारी जे आहेत ते मराठा समाज आहे त्यांना ज्या आरक्षणाचा लाभ घेत त्यांना पदोन्नती किंवा त्यांना नोकऱ्या देण्यात आलेल्या आहे. हे अशा प्रकारचा कुठलाही आदेश कोर्टाने दिलेला होता असा त्यांचा दावा आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला होता त्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने कुठेतरी शमित यांनी निर्णय लागू करावा असं म्हटलं नव्हतं, असंही त्यांचं म्हणणं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर आज जेव्हा सुप्रीम कोर्टात निर्णय होईल, आज जी अंतरिम सुनावणी होणार आहे, या अंतरिम सुनावणीच्या माध्यमातून असं पाहावं लागलं आपल्याला की खरंच आज मराठा आरक्षणाच्या जो समाजाला दिलासा मिळतो का. त्यामुळे एकीकडे जे विनोद पाटील आहे त्यांनी देखील एक वेगळी याचिका केली आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की याची संविधान घटनात्मक खंडपीठाने याची सुनावणी करावी, त्यामुळे आता घटनात्मक खंडपीठ याची सुनावणी करते का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अगदी प्रशांत, आणि सगळे अपडेट्स तुमच्याकडून आम्ही दिल्लीतून घेतच राहणार आहोत, कारण ही सुनावणी आता काही वेळात सुरू होणार आहे. नाशिकला आपण जाऊया. नाशिकला प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रशांत, मगाशी देखील आपण बघितलं की खूप आक्रमक झालेले आहेत मराठा क्रांती मोर्चाचे सगळेच समन्वयक. आजच्या या सुनावणीकडनं त्यांना काय अपेक्षा आहेत, कारण सारथीचा आता पेच सुटलेला आहे, त्यामुळे या आरक्षणाकडनंच्या त्यांच्या अपेक्षा नक्कीच वाढल्या असतील. नक्कीच की अपेक्षा आणि या सगळ्यात महत्त्वाच्या असतात की आरक्षणाच्या मुद्द्यावरनं अपेक्षा हा पूर्णपणे पेटलेल्या आहेत. मराठा समाज आक्रमक आहे. घटनात्मक खंडपीठ कशा प्रकारे दिलासा देऊ शकतं अशी मागणी जोर पकडते. नेमकं काय अपेक्षा आहेत त्यांच्या? खरं तर शिवाजी महाराजांची शिकवण आणखीन त्याचं आचरण या आधारावर मराठा समाजाची वाटचाल सुरू झाली. शाहू महाराजांनी सुद्धा आरक्षण किंवा योग्य त्या पद्धतीचा पुरस्कर्ता केला. पण आजची ही वाटचाल कशी होते, काय अपेक्षा आहेत? आजची वाटचाल जी आपल्याला अपेक्षित आहे, आज आपण पाहतोय की शहरी भागामध्ये 72% समाज आज गावातून गाव कूच सोडून स्थलांतरित झालेला आहे. उच्च शिक्षणाचं प्रमाण फक्त 4.30% समाजातल्या मुलांचं आहे. म्हणून आज समाजाला गरज आहे. उच्च शिक्षण या सध्याच्या भांडवली व्यवस्थेमध्ये घेऊ शकत नाही आणि आज पैसे दिल्याशिवाय ॲडमिशनसाठी जी प्रक्रिया आहे, शिक्षणाचं जे खाजगीकरण झालेलं आहे, त्यामुळे आरक्षणाशिवाय उच्च शिक्षणामध्ये मराठा समाज टिकू शकत नाही. म्हणून आज आरक्षणाची गरज आहे. या महाराष्ट्रामध्ये शाहू महाराज असतील, छत्रपतींचा वारसा घेणाऱ्या अनेक संस्था या महाराष्ट्रात उभ्या राहिल्या. समाजाने पुढाकार घेऊन अनेकांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु आज समाजावरतीच अशी वेळ आली की आपले मुलं शिक्षण घेऊ शकत नाही. मोजक्या आणि महत्त्वाच्या मुद्द्याला त्यांनी स्पर्श केला आहे की खरं तर आचरण महत्त्वाचं आहे, पण अशा संस्था करत नाहीये, सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. आज सुप्रीम कोर्टामध्ये ही सुनावणी. सुप्रीम कोर्टामध्ये ही सुनावणी आहे, परंतु सरकारचं जे लक्ष आहे की ज्या काही संस्था निर्माण झालेल्या आहेत, छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, या संस्थांमध्ये खरंच मराठा समाजाला न्याय मिळतोय का ही एक भूमिका आहे. दुसऱ्या बाजूला सुप्रीम कोर्टामध्ये जो आज निकाल आहे या संदर्भात सुद्धा सरकार त्या ठिकाणी किती लक्ष आहे, कारण मराठा समाज सगळं लक्ष आजच्या या भूमिकेकडे लागेल की सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेणार आहे. आणि त्याच्यामुळं पीजीओ जो निर्णय, मेडिकल जो काही निर्णय होईल याचा उद्या मराठा आरक्षणावर परिणाम व्हायला नको, ही भूमिका मराठा समाजाची. नक्की जात धर्म पंथ याच्या पलीकडे असलेला मराठा समाज मोठा भाऊ म्हणून समाजात कायम अग्रेसर राहिला, पण आज मात्र पुन्हा एकदा मराठा समाज एकवटलेला दिसून येतोय. निश्चित काळाची गरज आहे. आपण जर बघितलं सर की मराठा मुलांना आरक्षण का गरजेचं विद्यार्थ्यांना, की आज कृषीप्रधान देश हा औद्योगिकरणाकडे वळालेला आहे आणि शेती निगडीत आमचे विद्यार्थी ज्यावेळेस अभ्यास करतात, अभ्यास करून पुढे जाण्याची त्यांच्या क्षमता आहे, परंतु त्यांच्या वाट्यात आरक्षण हे मोठी आडकाठी तयार होते. आणि ज्या वेळेस त्यांना त्या ठिकाणी संधी मिळायची असते, त्यांना 80-90% मार्क मिळून त्यांच्या पाठीमागून आलेला 60-65% मिळवलेला विद्यार्थी पुढे जात असतो, त्यावेळेस त्यांच्या डोळ्यात जी अश्रू असतात ना, ते आमच्या सारख्या समाज बांधवांना भगवत नाही. नक्कीच आणखीन ते अश्रू सरकारने पुसावे अशी अपेक्षा आहे. सुप्रीम कोर्टामध्ये व्हर्च्युअल सुनावणीला विरोध होतोय, काय सांगाल? आजच्या सुनावणीकडनं काय अपेक्षा? निश्चितपणे सरकारने याच्यावर चांगला अभ्यास करून तसं आदेश देऊन किंवा जसं आपण न्यायालयाचा आदर करू, आपण असं काही नाही की न्यायालयाचा आदर करत नाही, पण न्यायालयाचा आदर करून निश्चितपणे सरकारने आणि न्यायालयाने मराठा समाजाची भूमिका, मराठा समाजाचं हित समजून आणि सांभाळून घ्या, एवढीच एक विनंती आता. हे सगळेजण आज विनंतीच्या मोडमध्ये आहे. आक्रमक जरी असले तरी आपल्या मुद्द्यांवर ठाम आहेत. आणखी मराठा समाजाच्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षणाच्या आरक्षणावरचा जो आज निर्णय होतोय, यावरच आधारित मराठा समाजाचं आरक्षण हे असू शकतं
याचमुळे बाजू ही खंबीरपणे मांडली गेली पाहिजे. सुप्रीम कोर्टावर विश्वास नक्कीच व्यक्त करताय, पण मराठा समाजाला ससे होलपट करायला लावू नका. आमचा सुद्धा ॲक्शन प्लॅन तयार आहे असा इशारा सुद्धा दिला. हे मागे पुढे बघायला तयार नाही. इतकी गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे. आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा. अगदी प्रशांत, आणि हे सगळ्या प्रतिक्रिया तू आमच्यापर्यंत पोहोचवतोयस याबद्दल धन्यवाद. मराठा आरक्षणाच्या या सुनावणीचे सगळे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत यानंतर सुद्धा पोहोचवत राहणार आहोत. पण वेळ झाली एका ब्रेकची. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.